मला तुझं सिनेमाबद्दलचं पॅशन, डेडिकेशन सर्व माहिती. अरे मी तुला एकांकिकेपासून ओळखतोय. आवडली, फुल आवडली. पण गोविंद, या स्क्रिप्टला काय निर्माता नाही मिळत. इथे कोणीच फार मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करत नाहीये. झालं का प्रोड्युसरचं? गोविंदला प्रोड्युसर मिळाला. माझा एक मित्र आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल तुला? हैदराबादला स्क्रिप्ट सिलेक्शनसाठी जावं लागेल. का प्लान बाद में बताता हूँ. मैंने मैडम माझे नाव लिखी था. 4 दिवस हरवले. आम्ही लवकरच गुन्हेगारांना पकडून याविषयी मला खात्री आहे. and Sai Rewardkar. So ही टीम आहे गुगलाईची. ऑफकोर्स अजून अनेक कलाकार आहेत, पण आज इथे जे उपस्थित आहेत आपण ऑफकोर्स डॉलर दिवाकर रेड्डी सर त्या ट्रेलर मध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय आणि खूप नॅचरल तो सीन होता असं मला वाटतं सर. प्रणव, तुमच्यापासून सुरुवात करूया. टेल अस अबाउट द एक्सपिरियन्स. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या, गोविंद सरांनी, आणि खूप बोलले ते, खूप छान बोलले ते खरं म्हणजे. आणि जे जे तुम्हाला नाही कळले ते तुम्ही गुगल करून सर्च करा. आणि ही फिल्म, पण ही सिनेमाची भाषा त्यांच्या इतकी चांगली कोणाला कळत नसेल. सो त्याच्यामुळे ती भाषा आम्हाला कळली आणि त्यांनी सांगितलं तसं मी काम केलं. बाकी माधव सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि त्याची संधी मला इथे मिळाली, त्याबद्दल मी आभार मानतो. त्याच्यानंतर अश्विनी बरोबर तुम्हाला त्या गाण्यात कळलं असेल की आम्ही किती मजा केली आहे याच्यामध्ये. आणि थोडं अतिशय महत्वाचे एक थँक्स मानायलाच पाहिजे, ते म्हणजे सरांचे, की सरांनी आम्हाला फ्री हँड दिला होता. कुठल्याही गोष्टीला असा नव्हता आनंद मला होईल, कारण इतक्या चांगल्या माणसाचं कॅरेक्टर मला करायला मिळालं आणि ते जर मी पोहोचवलं तर याच्यासारखं भाग्यवान दुसरा मी नसेल. सो थँक्यू सो मच. 26 तारखेला आमचा सिनेमा पहा, चित्रपटगृहात जाऊन गुगलाई. धन्यवाद. थँक्यू थँक्यू प्रणव. काय या सिनेमात छोटीशी भूमिका आहे, आजोबाची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की आज इथे दक्षिण आणि पश्चिम याचा पेलाव झालेला आहे. म्हणजे दक्षिणेतली लोक म्हणजे आपल्या घरी आली आहेत आज आणि आपल्यालाच तरी कामं देऊ केली सगळ्या पश्चिमी लोकांना. फार मोठं भाग्य आहे. आणि मगाशी नानूबाई जसं म्हणाले की जो एक गाण्यातला तोचतोचपणा, तो त्याला मी ॲग्री आहे, ती फार जरा वेगळं वाटलं. आणि निश्चितच हा सिनेमा सुद्धा वेगळ्या घटनेचा नक्कीच होणार आहे, तो लोकांना आवडणार आहे. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की 26 तारखेला सिनेमागृहात जाऊनच हा सिनेमा सगळ्यांनी बघायचा आहे. आणि कनेक्ट झालो म्हणजे आता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान मेळ झालेला आहे. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं, मी असं म्हणेन. कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर
छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचं स्पीच सुरू करतात. सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला, त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट सुरू केलं. खूप भारी स्क्रिप्ट आहे, खूप अमेझिंग सो मच म्हणतो की इतकं छान काम त्यांनी आमच्याकडून करून घेतलं. मुळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि आपण तर मुळात मराठी भाषिक असल्यामुळे हिंदी सुद्धा इतकं प्रॉपर बोलायला म्हटलं तर प्रॉब्लेम होतो. आणि साऊथ ते शिवा रेड्डी सर, सो थँक्यू सो मच की तुम्ही इतकं छान आम्हाला स्क्रीनवर दाखवलंय. आणि अगेन आज ही सगळी टीम, नानू सर जे क्रिएटिव्ह आहेत आपल्या फिल्मचे आणि सगळेच म्हणजे आपल्या फिल्ममध्ये एक नेपाळमधला सुद्धा कॅरेक्टर आहेत की ज्यांनी विलनचं काम केलेलं आहे. सो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरती किंवा फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीपुरती हा चित्रपट नाहीये, तर पूर्ण सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे. सो मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल. त्यामुळे 26 जुलैला जाऊन नक्की थिएटरमध्ये ही फिल्म बघा. आणि जाता स्पेशल थँक्स टू आपले प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर की ज्यांनी खरंच खूप फ्री हँड ठेवला होता. म्हणजे कसलीच कसर आम्हाला त्यांनी जाणवून दिली नाही, मग ती लोकेशनच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या सोयींच्या बाबतीत असेल. स्पेशली माझ्या केसमध्ये जेव्हा मी हा प्रोजेक्ट साईन करत होते तेव्हा फाईट सिक्वेन्सचा शूट चालू होतं आमचं आणि हेवी रेनफॉल. म्हणजे मी खूप सिंपल उदाहरण देईन की आता पावसाळा चालू आहे, शेजारून जर गाडी गेली, थोडा जरी चिखल किंवा थोडं जरी पाणी आपल्या अंगावर उडालं तर आपण लगेच चिडतो. पण 3 दिवस मी चिखलात फाईट सिक्वेन्स शूट करत होते आणि याचं प्रूफ दिवाकर रेड्डी स्वतः सर आहेत, कारण ते स्वतः तेव्हा सेटवर आले होते. आणि तो सगळा फाईट सिक्वेन्स शूट करत असताना आम्ही इतके त्याच्यात इन्व्हॉल्व झालो होतो की माझी फ्लाईट आहे आणि मला एक्झामला जायचं सुद्धा कोणाला भान नव्हतं. पण हे सगळं सरांनी मॅनेज केलं. त्यांनी मला अगेन दुसरी फ्लाईट वगैरे सगळी बुक करून दिली आणि म्हणून मी शूट करून सुद्धा एक्झामला जाऊ शकले. सो इतकी हेल्प सरांनी केली आणि संपूर्ण टीमने केली. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करेन की प्लीज जाऊन 26 जुलैला थिएटरमध्ये मुगलाई नावाचा चित्रपट बघा की जो खरंच खूप वेगळ्या धाटणीचा आहे. सगळ्यांचे रोल खूप अमेझिंग आहेत आणि सगळ्यांनी खूप मनापासून काम केलेलं आहे, सगळ्यांनी खूप मनापासून त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. सो थँक्यू सो मच. इतकी छान आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मला दिलीत आणि या चित्रपटात काम करण्याची संधी आहे. थँक्यू सो मच. इंजिनिअरिंगचा निकाल आता तुम्ही फॅमिली आहात ना. ऍक्च्युली मी चुकीच्या ठिकाणी उभी आहे की फॅमिली नको आहे मला. हो तिकडे मला गोविंद सरांकडे एक कंप्लेंट आहे. इतकी सुंदर गाडी तुम्ही बघितली, म्हणजे या फॅमिलीला कुठे केरळला आणि कुठे कुठे घेऊन गेले आणि मला कचरा डेपो, हैदराबादचे रणरणते रस्ते, 48 डिग्री, या सगळ्या टीम मध्ये मी सगळ्यात जास्त लकी आहे. कारण प्रोड्युसरचे जे काय सीन्स आहेत ते माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे प्लीज आमच्यासाठी टाळ्या वाजवा यार. आणि पीओपी सरांचं सगळेजण खूप कौतुक करतायत. पीओपी सरांनी इतकं भारी शूट केलंय आणि त्यासाठी इतके भारी ऑब्स्टॅकल आमच्या वाटेत ठेवले होते. म्हणजे एक सीन होता जो सरांबरोबर होता आणि सरांनी व्हॅनिटीमध्ये या डोर पासून त्या डोर पर्यंत ट्रॉली लावली होती आणि मी अशी सुपर कॉपसाठी चढून येणार आणि सरांना हे करणार. त्या प्रत्येक पायरीच्या मध्ये एक बार जात होता. त्यामुळे दिसताना मी अशी दिसले असेल पण येताना मी अशी असते. पण मजा आली. आणि ते जेव्हा मी स्क्रीन all the actors माधव सर से शुरुआत करेंगे हम आणि जोरदार टाळ्या होऊन जात. अश्विनी जी, यस प्लीज.
वेल डन, कॉन्ग्रॅच्युलेशन. प्रणव रावानी. कि परिंदों की असली उड़ान अभी बाकी है, और आप तो बाबा कर सकते हैं. परिंदों की असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. तर ही टीम आहे भोगलायची. 26 जुलै तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जा, पण चित्रपटगृहात जा आणि नक्की पहा.